सगळे म्हणतात पोळ्या मऊ होण्यासाठी तेल किंवा गरम पाणी घाला, पण मी आज यातलं काही न घालता मऊ लुसलुशीत आणि संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत अगदी तशाच पोळ्या राहील. चला तर मग बघायची आहे ट्रिक. तर चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. कणिक घेतली, 1 ग्लास कणिक घेतली आणि मीठ घातलं थोडं आणि कणिक छान मळून घेतली. कणिक छान मळून घ्यायची आहे, जोरात अशी छान दाबून आणि 15 मिनिटं झाकून ठेवून दिली. 15 मिनिटानंतर आणखी मळून घ्यायची आहे आणि थोडं तेल लावून आणखी मळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा कणिकमध्ये तेल घातलेलं नाही आहे. आता आपण याच्या पोळ्या करू किंवा चपाती करू. गोळे करून घ्यायचे आहे. छान पातळ पोळ्या होतात आणि टुम्म फुगतात. काहीच घातलेलं नाहीये. हे बघा या प्रकारे छान पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. आता दुसरी पोळी लाटून घ्यायची. हे बघा पोळी तव्यावर टाकल्यानंतर 1 सेकंदानंतर ते पलटून घ्यायची आहे एका बाजूने भाजल्यानंतर. आता दुसरी पण पोळी लाटून झाली. हे बघा किती छान टम्म फुगते ही पोळी आणि छान पांढरी. ही पण आता एका बाजूने झाली आणि पलटवून घेतली. आता तिसरी पोळी लाटून घेतली. ती पण शेकून घेऊ. हे बघा मस्त टम्म फुगलेली आहे पोळी. हे बघा छान फुगतायत पोळ्या. अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी मीना सावजी किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आपल्या पोळ्या झालेल्या आहे. हे बघा खाण्यासाठी तयार आहे. रेडी टू सर्व. मस्त. काही न वापरता फक्त कणिक छान मळून झाली पाहिजे. आणि दुसरी टीप अशी आहे की कणिक तुम्ही जेवढी सैल मळाल तेवढी पोळी नरम होईल. हे बघा मी दाबून पण दाखवते हातात. बघा किती नरम आहे. हे बघा दुसरी पण पोळी. सगळ्याच पोळ्या एकदम अशा मस्त छान नरम झाल्या आहे आणि रात्रीपर्यंत तशाच राहतात. हे बघा दाबून पण दाखवते हातात. मस्त आपल्या पोळ्या रेडी आहे, झालेल्या आहे. तुम्ही पण या पद्धतीने पोळ्या किंवा चपाती करून बघा. काही न घालता, काही न वापरता. मस्त करून बघा आणि एन्जॉय करा. बाय.